नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. तर इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत. पोटगीविषयी असतील, पती पत्नीमधले वाद असतील, आरोपींचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, कॉल रेकॉर्डिंग कसं लीगल करावे याबद्दल असेल, जमिनीबद्दलचे काही कायदे असतील, याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर आपण फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, इन्स्टाला पाहत असाल तर फॉलो करा व यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पोलीस जर तुमची तक्रार घेत नसतील किंवा तुमची FIR दाखल करून घेत नसतील तर तुम्ही काय कराल. तर हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय, तुम्ही पोलीस जर तक्रार घेत नसतील तर पोलिसांना अर्ज करणार. मग त्या पोलिसांनी जर त्या अर्जावर जर कारवाई नाही केली तर तुम्ही कोर्टात प्रायव्हेट केस दाखल करणार. ती 5 वर्ष चालते. मग हा जुना उपाय झाला. त्याच्यामुळे बराचसा कालावधी जात होता की तुम्ही पहिला अर्ज करणार पोलिसांना किंवा आमची तक्रार घ्या म्हणून. त्याच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर तुम्ही कोर्टात जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध दाखल करणार की आमची तक्रार घेत नाही आहेत. मग ती ऑर्डर व्हायला अनेक वर्ष ती केस चालते आणि मग त्याच्यानंतर ऑर्डर होते. हा सगळा जुना उपाय झाला. याच्यामध्ये बराचसा काळ जातो. पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही म्हणून आपण जेव्हा प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतो कोर्टामध्ये व ती ज्यावेळेस आपण कंप्लेंटच घेतली नाही आपली पोलिसांनी तर तेव्हा आपण कोर्टामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करतो. मग ती कंप्लेंट दाखल केल्यानंतर काय होतं की ती तपासाला परत त्याच पोलीस अधिकाऱ्याकडे येते व त्यातही अनेक वर्ष जातात. मग 202 सेक्शन किंवा 156 अंतर्गत ती केस परत तपासायला त्याच पोलीस अधिकाऱ्यांकडे येते. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अनेक वर्ष जातात व 202ची ऑर्डर झाल्यानंतर परत तपासाला, परत त्याच्यानंतरची प्रोसिजर, याच्यामध्ये बरेचसे कालावधी जातात. तपासाला 6 ते 6, जरी 202ची ऑर्डर झाली तरी त्याच्यानंतर तपासाला 6 ते 7 महिने. त्यामुळे प्रायव्हेट कंप्लेंट जर आपण केली तर त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जातो. म्हणजे अनेक वर्षसुद्धा जाऊ शकतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्डर झाल्यानंतर तुमच्यावर नंतर त्याला तपास अधिकाऱ्यांकडे तपासाला जातं आणि मग त्याच्यानंतर परत त्याच्यावर आर्ग्युमेंट होऊन मग निकाल दिला जातो. तर त्याच्यामुळे एवढी लाँग प्रोसिजर न करता आपण जर पोलिसांनी तक्रार घेत नसतील तर आपण काय केले पाहिजे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली तर ह्याच्यामध्ये आपला बराचसा कालावधी जातो. त्याच्यासाठी आपण हा कालावधी न घालवता आपण लवकरात लवकर आपली तक्रार दाखल व्हावी पोलीस स्टेशनमध्ये म्हणून आपण काय करू शकतो तर हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिलं आपण काय करावं की जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये जात आहे तक्रार दाखल करण्यासाठी तेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवू शकता. अगदी तुम्ही समोर जाऊनच रेकॉर्ड करावं असं नाही म्हणत आहे, पण ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जात आहे तुम्ही मोबाईल खिशात ठेवून किंवा गुप्त पद्धतीने तुम्ही पोलिसांचे रेकॉर्डिंग करू शकता की ही केस दाखल करायला मी आलेलो आहे व मला ही अशी केस दाखल करायची आहे. पोलीस त्याच्यावर काय उत्तरं देत आहेत हेही त्यामध्ये रेकॉर्डिंग असलं पाहिजे. पोलीस अधिकाऱ्याचं नावही रेकॉर्ड असलं पाहिजे. तुम्ही बोलून किंवा पोलीस अधिकाऱ्याने बोलून हे तुमचं पूर्ण रेकॉर्डिंग जर तुम्ही केलं तर तुमच्याकडं प्रूफ म्हणून राहील. म्हणजे रेकॉर्डिंग आतमध्ये जाताना गुप्त पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग चालू ठेवू शकता. आणि जर पोलीस अधिकारी दाखलच करून घेत नसतील तुमची तक्रार किंवा तुमची तक्रार ऐकायलाच तयार नसतील तर तुम्ही काय करू शकता की पेनड्राईव्हमध्ये तुम्ही जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्ही पेनड्राईव्हमध्ये टाकून त्यांच्याकडे पाठवून द्या. ज्या पोलीस अधिकारी तुमची तक्रार घेत नाही आहे त्यांच्याकडे ते पेनड्राईव्हमध्ये टाका व पोस्टामार्फत तुमची तक्रार लेखी लिहून तुम्ही ते त्यांच्याकडे पाठवून द्या व त्यांना असं म्हणजे त्या पत्रांमध्ये असं सांगा की मी तक्रार द्यायला आलतो पण तुम्ही माझी तक्रार घेतली नाही म्हणून तुमची आम्ही SP व पोलीस तक्रार प्राधिकरण जिथलं पण म्हणजे पोलीस प्राधिकरण जिथला पण तुमचा भाग असेल, तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पुण्यामध्ये, नाशिक असेल तर नाशिकमध्ये, जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथले पोलीस तक्रार प्राधिकरणामध्ये
तिथे एक कॉपी पाठवा. म्हणजे जी तुम्ही पोलिसांना कॉपी पाठवताय की जे तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे की पोलीस तक्रार का दाखल करून घेत नाही किंवा पोलिस काय बोलले आहेत, तुमची तक्रार दाखल न करण्याचे कारणं काय आहेत, किंवा मग पोलीस अधिकाऱ्याचं जे नाव वगैरे तुम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, पोलीस तक्रार दाखल करूनच घेत नाही, हे जे तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे ते तुम्ही पोलीस अधिकाऱ्यालाही पाठवा व प्लस SP ऑफिस आणि पोलीस तक्रार प्राधिकरणाला एक तुमचा तक्रार अर्ज लिहून त्या पेन ड्राईव्हमध्ये जे तुम्ही रेकॉर्डिंग टाकलेलं आहे त्याची एक कॉपी पाठवा. रेकॉर्डिंग करताना पोलीस अधिकाऱ्याचे नावही त्यामध्ये रेकॉर्डमध्ये घ्या. म्हणजे तुम्ही जर तक्रार दाखल करायला गेलेला आहात आणि त्यामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव उच्चारून तुम्ही गोडीत बोलून किंवा मग तुम्ही जर ह्या रँकचे आहात किंवा मग हे पाटील साहेब वगैरे, म्हणजे ह्या पाटील साहेब हे एक एक्झाम्पल आहे, पण तुम्ही कुठल्याही ज्या पोलीस अधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार दाखल करताय त्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेऊन किंवा त्याचा रँक त्यामध्ये उच्चारलं तर हे बेटर राहील तुमच्यासाठी. त्यासाठी तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये पोलीस अधिकाऱ्याचे नाव घ्या की तुम्ही असं रँकचे आहात किंवा तुम्ही हे पोलीस अधिकारी आहात, साहेब आपली पोस्ट अशी अशी आहे, तुम्ही तरीही तुम्ही तक्रार माझी दाखल करून घेत नाही आहेत, गोड शब्दात तुम्ही बोलून ते रेकॉर्डिंग करून घ्या. पण नंतर तुम्हाला ती तक्रार करायचीच आहे, त्यामुळे तुम्ही आधी भांडून त्यांच्याशी काही उपयोग नाही. तुम्ही गोडीत बोलून पोलीस अधिकाऱ्यांचं रेकॉर्डिंग करून घ्या की ते आमची तक्रार दाखल करून घेत नाही आहेत. त्याच्यासाठी त्यांच्याशी गोडीत बोलूनच ते रेकॉर्डिंग गुप्त पद्धतीने करा किंवा मग तसंही करा, ते तुमचा अधिकार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग करणं हे लीगल आहे व ते काही बेकायदेशीर नाही. त्याच्यामुळे तुम्ही जाताना रेकॉर्डिंग चालू ठेवून जा की मी अशी तक्रार करायला गेलो, माझी तक्रार घेतली नाही, असे साहेब होते, त्यांचा असा रँक आहे, हे त्याच्यामध्ये उच्चारणं गरजेचं आहे. ते तुम्ही उच्चारा, गोडीत बोलून उच्चारा. तुम्ही तेव्हा भांडून उपयोग नाही आहे, तुमचं रेकॉर्डिंगमध्ये सगळं येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला त्यांची तक्रार दाखल करायचीच आहे, त्यामुळे त्याच्या आधीच आपण भांडण्यात अर्थ नाही. आणि ते रेकॉर्डिंग करा की त्यांचं नाव रँक असेल, साहेबांचं नाव असेल तर ते रेकॉर्डिंग करा. आणि जर पोलीस जर कंप्लेंट घेत नसतील किंवा मग कंप्लेंट सविस्तर लिहा, त्याच्यामध्ये तुमची कंप्लेंट काय आहे, रेकॉर्डिंग केलेला पेन ड्राईव्ह 4 ते 5 कॉपी काढून ठेवा त्याच्या, तुमची जी किंवा मग ते रेकॉर्डिंगमध्ये असंही तुम्ही म्हणा की तुम्ही माझी प्लीज कंप्लेंट घेता का नाही हे विचारा. त्या रेकॉर्डिंगमध्ये हेही उच्चारणं गरजेचं आहे, तुम्ही घेताय का नाही. आणि जर ते घेत नसतीलच तर तुम्ही बाहेर निघून या. रेकॉर्डिंग जे असेल त्याची एक कंप्लेंट सविस्तर लिहा व त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग केलेलं जे आहे ते पेन ड्राईव्हमध्ये टाका, त्याच्या 4 ते 5 कॉपीज काढा आणि ते एक SP ऑफिसला, पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक, पोलीस अधीक्षक साहेबांना एक अशा. आणि तुम्ही जर शहरात राहत असाल तर पोलीस आयुक्त CP पोलीस आयुक्तालय याला तुम्ही त्या कॉपीज, एक तुमचं तक्रार अर्ज, त्याच्याबरोबर एक पेन ड्राईव्ह जे तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये जाताना तक्रार करताना, ते आमची तक्रार घेतलेली नाही ते जे रेकॉर्डिंग केलेलं आहे ते पेन ड्राईव्हमध्ये टाकून त्याची एक कॉपी त्याच्याबरोबर जोडा व ते SP ऑफिस पोलीस अधीक्षक कार्यालय, आणि जर तुम्ही शहरात राहत असाल तर पोलीस आयुक्त CP आणि पोलीस आयुक्ताला पाठवून द्या. आणि 3rd कॉपी ही विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, जर तुमच्या भागात जो असेल, म्हणजे तुम्ही पुण्यात राहत असाल तर पुण्यात असेल किंवा कुठेही राहत असेल तिथल्या पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे एक 3rd कॉपी पाठवून द्या. अशाने तुमची कारवाई लवकरात लवकर होईल आणि तुमच्या तक्रार देणाऱ्या, म्हणजे तुम्ही ज्यांना कुणाला अर्ज केलेला आहे की आमची ही तक्रार हे पोलीस अधिकारी घेत नाही आहेत, प्लस तुम्ही ते जे रेकॉर्डिंग केलेलं आहे जे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन की हे पोलीस साहेब किंवा मग ह्या रँकचे पोलीस आहेत ते आमची तक्रार घेत नाही आहेत, ते ज्यांच्याकडे तुम्ही केलं आहे SP ऑफिसला केलेलं आहे किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये केलेलं आहे, SP महोदय काय करतात, सगळ्यात आधी पहिल्यांदा तुमची केस दाखल करण्याचे आदेश ते पोलिसांना देतात. त्यामुळे काय होतं की तुमची प्रोसिजर, जी तुमची तक्रार दाखल करून घेतली जात नाही आहे, ते SP ऑफिसच्या ऑर्डरनुसार
किंवा मग SP ऑफिसच्या तुम्ही दाखल करण्याचा आदेश दिलेला असतो SP ऑफिसने किंवा मग पोलीस आयुक्त कार्यालयाने किंवा मग शहरात असाल तर पोलीस आयुक्त CPंनी जो आदेश दिला असतो त्याच्यामुळे पोलिसांना तक्रार ही दाखल करूनच घ्यावी लागते. मग त्या तक्रारीचं काय झालं ह्याचं उत्तरही SP ऑफिसला वगैरे द्यावं लागतं. त्याच्यामुळे पोलीस हे तुमची केस दाखल करूनच घेतात व ज्यांनी तुमची तक्रार दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता, रेकॉर्डिंग दाखवू शकता व जे कंप्लेंट घेणार नाही आहेत त्यांना निलंबित करा असंही तुम्ही त्यांना सांगू शकता. म्हणजे आपली लवकरात लवकर तक्रार दाखल होण्यासाठी आपण त्याचं जर रेकॉर्डिंग करून म्हणजे तुमची तक्रार दाखल करत नाही आहेत पोलीस ह्याचं रेकॉर्डिंग करून आपण आपला तक्रार अर्ज SP ऑफिस, पोलीस आयुक्तालय किंवा मग पोलीस अधीक्षक कार्यालय असेल किंवा मग पोलीस तक्रार प्राधिकरण यांना जर एक कॉपीज पाठवली तर तुमची तक्रार लवकरात लवकर दाखल होईल व त्यांच्या आदेशानुसार पोलिसांना तुमची तक्रार दाखल करूनच घ्यावी लागेल व तुम्ही जो पोलीस अधिकारी तुमची तक्रार दाखल करून घेत नाही आहे त्यांच्याविरुद्ध तुम्ही कंप्लेंटही त्यांच्याकडे करू शकता व त्यांना निलंबित करण्यासाठी तुम्ही मागणी करू शकता. तर आपण प्रायव्हेट कंप्लेंट न करता व त्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण लवकरात लवकर पोलीस जर तक्रार घेत नसतील तर काय करू शकतो हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही इंस्टाग्रामला असाल तर फॉलो करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा व यूट्यूबला जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. धन्यवाद.